साठी जी क्रिस्टल ट्रॉफी बनवली आहे ती देखील आकर्षक आहे, लक्ष वेधून घेते। मी विनंती करेन हितेश दादा देसाई साहेब, सचिन दादा देसाई साहेब आपल्या शुभ हस्ते या पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देत आहोत। सचिन पवार या, चांगला खेळ केला सचिन पवार यांनी। आणि ज्या वेळेला तुम्ही पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ करता, नवीन सीझन असतं, तिथून कुठेतरी सुरुवात चांगली होते आणि आत्मविश्वास हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे। सामनावीर ट्रॉफी सौजन्य अक्षय शिंदे साहेब, शिंदे एंटरप्राइजेस अँड ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा क्रिस्टल ट्रॉफी आणि एक लक्ष वेधून घेणारी ट्रॉफी आहे। त्या ट्रॉफीवर बॅटचा लोगो आणि अशी ट्रॉफी ज्यावेळेला तुम्ही तुमच्या घरात ठेवतात त्यावेळेला तुम्हाला ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषकाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। चला जास्त वेळ घेऊ नका, टीम SSC बागलवाडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। दोन्ही टीमचे 12वे खेळाडू वेलकम। कुसरूनचे 12वे खेळाडू आलेले आहेत बागलवाडी, आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज असेल तर। लक्षात घ्या दोन्ही टीम 20 चेंडूंचा खेळ आहे। पंचम म्हणजे 5 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत आणि पॉवर प्ले नसेल, त्यामुळे 5 आणि 4 हे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला ठेवायचे। नियम तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत, परंतु तुम्हाला एक रिव्ह्यू दिलाय पाटण तालुका क्रिकेटचा नियम आणि तो भीमरसाठी आहे, तुम्ही घेऊ शकता। पंचांना जर आवश्यकता असेल तर पंच घेऊ शकतात। आणि आज विचार केला तर दसरा झाला, त्यानंतर दिवाळी, जशी दिवाळी होते प्रत्येकाला टेनिस क्रिकेटचे वेध लागतात आणि आज पाटण तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा 1 आणि 2 नोव्हेंबरला होणार होती, हे पहिलंच ठरलं होतं आणि दिलेल्या शेड्यूल प्रमाणे ही स्पर्धा टेनिस बॉलच्या ऐवजी रबर बॉलची होते, कारण निसर्गाची साथ आपल्याला लाभत नाहीये। परंतु टेनिस क्रिकेट थांबणार नाही पाटण क्रिकेटचा। सामन्याला होते सुरुवात, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल, सूरज शिंदे अजय कुंभार पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉलचा इशारा। या षटकाची सुरुवात आणि या सामन्याची सुरुवात मात्र अवांतर चेंडूने झाले। पावसाळी क्रिकेटची या थोडीशी आठवण करून देणारी स्पर्धा, परंतु हे मित्रांनो पावसाळी क्रिकेट नाहीये, हे टेनिस क्रिकेट आहे। आयुष्याकानी काय मेहनत घेतली, प्रचंड मेहनत। हाफ टॅकर चेंडू पोल केलाय, बॅटच्या स्टिकरला लागलाय जरूर, परंतु टायमिंग लाजवाब। सूरज शिंदे ब्रँडेड षटकार। विराज यांच्यावर आक्रमण केलंय, पहिला हाफ ट्रॅकर चेंडू अवांतर होता, त्यानंतर मात्र प्रहार केलाय सूरज शिंदे। कुसरुण गावामध्ये झालेली कुसरुण प्रीमियर लीग या खेळाडूने अक्षरशः गाजवली होती आणि आता मात्र नवीन हंगामामध्ये टेनिस क्रिकेटच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय, 7 धावा धाव फलकावर। बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरला हा देखील चेंडू लागला, एकदा प्राप्त केली जाईल। लॉंग ऑफर वेगाने क्षेत्ररक्षक आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगले आहेत, एका धावेवर समाधान मानावं लागेल। स्ट्राइक रोटेट केली जाते। सूरज शिंदे अजय कुंभार ही दोन आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। टीमची धावसंख्या धाव फलकावर 8। चिखलाने माकलेली आउटफील्ड आहे, परंतु या क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत। 8 रन्स ऑन बोर्ड। पंचम म्हणजे 5 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत, एका गोलंदाजाला 20 चेंडूंचा खेळ, कितपत मजल मारेल हे पाहिजे। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अजय कुंभार ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली होती परंतु नुकसान होणार नाहीये, डॉट बॉल। चांगली गोलंदाजी विराज यांच्या माध्यमातून पहिला अवांतर आला, त्यानंतर षटकार आला, तिथून पुढे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय। 8 धावा। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, ही चुकी होते। वाईट +1 या 2 अवांतर धावा।
पंच अशोक पवार सर, विद्युत नाकवा सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. ओमसाई MTC वर या स्पर्धेचं प्रेक्षेपण तुम्ही पाहू शकता. आणि जे प्रेक्षक ओमसाई MTC वर जोडलेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय ग्रामदैवताई विठ्ठल देवी चषक 2025 चा पहिला दिवस, दुसरा पर्व, दुसरा सामना. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, अक्षय कुंभार बॅटची काढा आणि शून्यावर परतावं लागेल. विकेटचं पतन, पहिला धक्का कुसरून. मायादेवी कुसरून संघाचा पहिला गडी बाद झालाय आणि आघाडीची जोडी फोडण्यामध्ये विराज स्वागत केलं त्यांचं देखील. पहिला चेंडू शॉट ऑन जॅक, एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते, षटकाची होते सांगता. पहिल्या षटकाचा होतं की समाप्त. टीम माळेदेवी कुसरून एक गडी बाद, 11. वाला भागवत बागल आलेत समोर. सूरज शिंदे, चांगली फाईट पाहायला मिळेल. पहिला चेंडू आणि इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा आणि या गोष्टीचा तुम्हाला आज दिवसभर दृश्य पाहायला मिळेल. कारण टेनिस बॉलचा तुम्ही सराव करता आणि तुम्हाला अचानक जर रबर बॉल खेळायला लागत असेल तर खेळाडूंचा थोडासा माइंडसेट नसतो, परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला तत्पर राहावं लागतं. चांगल्या टप्प्यावर चेंडू हातात जातोय. गुड लेंथला ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर करावा लागेल. आणि भागवत बागल यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर हा एक चांगला चेंडू होता. डॉट बॉल. सूरज शिंदे, विजय सावंत ही मायादेवी कुसरूंची एक महत्वाची जोडी आहे. हा देखील चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळाय. फक्त ऑन साइडला दिशा दिली, डीपला आहे. मिड विकेट, एक धाव प्राप्त केली जाईल. धुळेचा प्रयत्न होत नाहीये, फेकी खराब. बॅकअप होता, तो देखील चुकी करतोय. 2 धावा प्राप्त केल्यात. गोशांकी क्षेत्रामध्ये केलाय चेंडू. 2+1, 3 धावा. चुका चुका आणि चुका, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. भागवत बागल देखील नाराज आहे. ते सांगतात की तुला हा चेंडू पकडून फक्त फेकी करायची होती आणि ते चुका केल्यात. टीमची धाव संख्या धाव फलकावर 3 धावेच्या मदतीने 14. ऑन साइडला चेंडूला दिशा दिल्या. गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न चांगला केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा प्राप्त होतील सूरज शिंदे यांना. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील कारण आउटफील्ड थोडीशी ओली आहे. रबर बॉलचं क्रिकेट, परंतु तुम्हाला यामध्ये देखील तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत कारण तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता. 17 धावा. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड. पाहायला लागलाय का, परंतु पंचांचा इशारा. यस, व्हाईट +1, 2 धावा. पहिल्या असं वाटलं की चेंडू पाहायला हलकासा स्पर्श झाला असेल, परंतु तसं झालं नाहीये. भागवत बागल यांना मात्र कमबॅक करावं लागेल कारण सूरज शिंदे त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सूरज शिंदे वैयक्तिक 12 धावा, टीमची धावसंख्या 19. हेलिकॉप्टर उडवल्या. सूरज शिंदे यांच्या बॅटमधून लॉंग ऑन क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार. आई विठ्ठल देवी चषक षटकार.
बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू स्लिप मध्ये मार्गस्थ होईल, अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावा संख्या या एका धावेच्या मदतीने 26 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मायादेवी कुसरून. एक चांगला फटका विजय सावंत यांच्या बॅटमधून. मयूर यांचा खराब चेंडू, हा पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय, कारण टेनिस बॉलच्या तुलनेने रबर बॉलला जास्त बाउन्स असतो. आणि एक सरप्राईज प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक टीमला, प्रेक्षकांना देखील, कारण टेनिस बॉलची स्पर्धा खेळली जाते रबर बॉलने, त्याचं कारण पाऊस. टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, नुकसान होणार नाहीये, चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक धाव. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे, तुम्हाला कशाही परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळावं लागतं. कारण ज्या वेळेला स्पर्धेचं टाइम टेबल आलं, प्रत्येक जण टेनिस बॉल खेळण्यासाठी सज्ज होता, परंतु पाठच्या आठवड्यामध्ये संपूर्ण मुंबई महाराष्ट्रभर पाऊस, त्यामुळे रबर बॉलची स्पर्धा आपण खेळतोय, कारण क्रिकेट थांबणार नाहीये. फुलटॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक. चुकी केली होती मयूर यांनी, परंतु त्याचा फायदा घेता आला नाहीये आणि नाराज आहे स्वतःवर विजय सावंत. कारण या फुलटॉस चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्याचा मानस होता, परंतु अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 33. 1 टू गो. 4 चेंडू झालेत, 5 चेंडूंचं षटक. चार चेंडू झालेत, पंचम आहे ना. पंच, एक मिनिट लक्षात घ्या, पंचम आहे म्हणजे 5 चेंडूंचा आपला 20 चेंडूंचा सामना आहे. सगळ्या खेळाडूंना देखील विनंती आहे, थोडंसं आपण देखील अलर्ट राहा. 1 टू गो. चांगला चेंडू मयूर यांचा खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची काढा, कमबॅक केलं मयूर यांनी. अप्रतिम गोलंदाजी. षटकाचे होते सांगता 3 षटकाखेर 34. टीम मायादेवी कुसरून. पहिल्या 3 षटकांचा खेळ झालाय. 34 धावा धाव फलकावर.
तीन पंचमचा खेळ झालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण 5 चेंडूंचं हे पंचम आपण पाहतोय. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवर नितीन. पहिला चेंडू नितीन यांचा सोडून दिलाय. चांगला निर्णय सूरज शिंदे यांचा. व्हाईट बॉल. कोणता चेंडू खेळायचा आणि कोणता चेंडू सोडायचा हे कोणत्याही फलंदाजाला करणं खूप महत्वाचं असतं. तो चेंडू वेल लेफ्ट केलाय. अवंत चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगला ऑफ ड्राईव्ह. लॉंग ऑफ आहे ताईना. सूरज शिंदेना दुसरी धाव हवी आहे. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब. 2+1 3 धावा जोडल्या जातील. धावबाची संधी होती, ती धावबाची संधी देखील गमावली. फेकी खराब. एक धाव देखील खर्च केली आहे आणि या चुका तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात SCC बागलवाडीला, कारण समोरचा संघ मातब्बर संघ आहे मायादेवी कुसरून. टेनिस बॉलची स्पर्धा तुम्ही खेळताय रबर बॉलने, त्यामुळे तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल. या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. आउटफील्ड थोडीशी निश्चित ओली आहे, त्या देखील तुम्हाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करायचं आहे, कारण तुम्ही गावाच्या संघासाठी खेळताय आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. पायावर टाकण्याचा प्रयत्न. खराब दिशा. दिशेवर नियंत्रण नाहीये. स्क्वेअर मारा. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हातावा लागेल नितीन यांना. एक अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 39. फुलरेचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन आहे. ताईना झेलचा प्रयत्न चांगला केला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. हा पहा रिप्ले. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि ज्या वेळेला आउटफील्ड ओले असते त्यावेळेला तुम्हाला थोडेसे जास्त परिश्रम करावे लागतात मित्रांनो. क्रिकेटमध्ये परिश्रम करणं अनिवार्य असतं आणि या ओल्या आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. 43 धावा. 2 चेंडू अखेर 43 ला 1. सूरज शिंदे यांच्या बॅट मधून बिग ब्लास्ट. इट्स अ क्लासिकल स्ट्रोक. सूरज शिंदे ब्रँडेड. षटकार. सेट ऑन फायर. 49 धावा. सांघिक अर्धशतकापासून 1 धाव दूर. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त आहे, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. आणि ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी केली नितीन यांनी, 3 अवांतर चेंडू हाताळलेत आणि या अवांतर चेंडूवर अंकुश ठेवावा लागेल. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले टीम मायादेवी कुसरून. ग्रामदेवताई विठ्ठल देवी चषक 2025 मध्ये पहिला संघ ठरतोय. 50 धावा पूर्ण केल्यात. ही खासियत आहे सूरज शिंदे यांची. त्यांच्या रेंज मध्ये चेंडू आला की त्याला आउट ऑफ रेंज करतात, फेकून देतात. 6 धावा. षटकार. चेंडू सीमारेषा पार. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल जाऊन पोहोचले.
63 धावांचं मोठं लक्ष आहे परंतु कठीण नाहीये. चला टीम मायादेवी कुसरुंड आपण शतरक्षण लावून घ्या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण पहिल्या डावाचा विचार केला तर सूरज शिंदे 12 चेंडूमध्ये विस्फोटक घणाघाती 44 धावांची नाबाद खेळी आणि त्याच जोरावर तब्बल 62 धावांची नोंद धावफलकावर केली आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं, कोणतंही लक्ष तुम्ही सहजरित्या पार करू शकता. आज या स्पर्धेचा पहिला दिवस टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम देखील सुरू झाला पाटण तालुका क्रिकेटमध्ये आणि या स्पर्धेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदैवताई विठ्ठलदेवी चषक 2025 मालिकावीरासाठी असणारा तब्बल 5,000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि कोण असेल मालिकावीराचा मानकरी, कारण ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारची पारितोषिकं असतात खेळाडूंना चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळते आणि बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी प्राप्त होईल. परंतु या 5,000 रुपयांचा मानकरी देखील कोण असेल हे देखील पाहणं खूप रंजक असेल. मी आभार व्यक्त करेन कुमार रुद्र गणेश कदम, कुमार अनिकेत रमेश जाधव यांचं, कारण त्यांच्या माध्यमातून मालिकावीर 5,000 रुपये सौजन्य आपल्याला पुरस्कृत केले आणि ट्रॉफीज प्रत्येकाचं देखील लक्ष वेधून घेत आहेत. कारण टेनिस बॉल जसं चालू होतं प्रत्येकाला ट्रॉफीज कशा आहेत हे प्रत्येक संघ असेल खेळाडू असेल प्रेक्षकांना प्रश्न पडतो. प्रथम 4 चषक सौजन्य शिवशाही मित्रमंडळ सनबोर डीसी बॉईज आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. सामनावीरासाठी ज्या क्रिस्टल ट्रॉफी बनवल्यात त्याबद्दल देखील आयोजन कमिटीचं विशेष कौतुक, कारण त्या बॅट ज्या प्रकारे या बॅटची डिझाईन आहे ना ती देखील लक्ष वेधून घेते. चला टीम SSC बागलवाडी भागवतजी बागल, चला आपण आपले बॅटर दाखल झाले. आता बॅटिंग करणारी टीम आपला 12वा खेळाडू पाठवा, तुमची बॅटिंग आहे. जसा पावसाळा जातो दिवाळी संपते त्यानंतर टेनिस क्रिकेटचे वेध लागतात आणि जसं शेड्यूल होतं पाटण तालुका क्रिकेट संघटनेचं त्या शेड्यूल प्रमाणे ही पहिली स्पर्धा आजचा पहिला दिवस. परंतु पावसामुळे या निसर्गाच्या कोपामुळे ही स्पर्धा तर होते परंतु रबर बॉलची होते. कदाचित आज दुपारची संध्याकाळी किंवा उद्या ही टेनिस बॉलची आपल्याला पाहायला मिळेल. आज पाऊस त्यामानाने कमी आहे. टीम पागलवाडी आपली बॅटिंग आहे, जर खेळाडू आला तर बरं होईल. भागवत बागल आणि त्यांच्या साथीला त्यांचे सहकारी नितीन. पहिला षटक घेऊन सूरज शिंदे प्लेज द कॉल. पहिला चेंडू हवेत खेळलाय. कॅच इज द कॉल. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने गेले. शैलेश दूर राहिलेत. एकदा प्राप्त केलेला लोहेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण करण्याचा मानस भागवत बागल यांचा. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 63 धावांचं मोठं लक्ष आहे परंतु अशक्य नाहीये, कारण क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष अशक्य नसतं. सध्या महिलांचा विश्वचषक चालू आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. भारतीय महिला संघाने तब्बल 339 धावांचा पाठलाग केलाय. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. इथे 63 अशक्य नाहीयेत. जर तुम्हाला 63 धावांचा पाठलाग करायचा असेल तर भागवत बागल आणि नितीन यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. दुसऱ्या बाजूला एक चांगले अष्टपैलू खेळाडू सूरज शिंदे. भुंदर टाकलेला चेंडू टॅप केला आहे. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. एक धाव प्राप्त केलेला. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. हे क्रिकेट आहे. अशा प्रकारची तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावं लागतं, कारण अप्रतिम यॉर्कर सूरज शिंदे यांचा, परंतु त्याच वेगाने त्यांनी बॅट आणली भागवत बागल आणि टॅपचा फटका. बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. एक धाव प्राप्त होते. स्ट्राईक रोटेट केली जाते. 3 धावा धावफलकावर. वेग, प्रचंड वेग सूरज शिंदे यांचा आणि ते बॅटची कडा लागली आहे आणि गोल्डन जगचा शिकार नितीन झेलबाद. तालुक्यामध्ये ज्यावेळेला तुमचं नाव येतं त्यावेळेला तुमचे बेस्ट द्यावे लागतात. नवीन फलंदाज
अनिकेत आले दिनेट नंबर 3 इथे मात्र पावलं चुकल्या. डेड बॉलचा इशारा केला जातोय. 63 धावांचं लक्ष. भागवत बागल यांच्यावर नजर असेल. ते किती चेंडू स्ट्राईक घेतील, त्यांची बॅटिंग कशी होईल हे पाहिजे. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ही खासियत आहे सूरज शिंदे यांची. कमी गतीने चेंडू हाताळतात. चांगला टप्पा त्यांच्याकडे आहे आणि वेग देखील आहे. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 4 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. 1 to go. पहिला पंचम चालू असताना 5 चेंडूंचा 20 चेंडूंचा हा सामना. ही वेग प्रचंड पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाला देखील बीट करून चेंडू बॅटला लागल्यानंतर गोलशंकी क्षेत्रामध्ये आणि काय वेगाने चेंडू स्किट झाला. 1 धाव प्राप्त होते शेवटच्या चेंडूवर. टीमची धावसंख्या 4. सर्व पुरस्कर्त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. प्रथम पारितोषिक शिवाजीराव परशुराम शिवाई यांना आपलं खूप खूप धन्यवाद. द्वितीय पारितोषिक विशालदादा जाधव साहेब सनबूर गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच, आपलं मनापासून आभार. तृतीय पारितोषिक राहुल जाधव विठ्ठलाई कृपा जनरल स्टोअर सगळ्यांचा लाडका कावळे, आपलं मनापासून धन्यवाद. अक्षय दादा पाटील आपलं खूप खूप धन्यवाद. चतुर्थ पारितोषिक अमित दादा जाधव साहेब स्वामी कृपा ट्रॅव्हल्स श्री रोहन दादा यादव साहेब सुरेश ट्रॅव्हल्स आपलं खूप खूप धन्यवाद. आणि या सनबूर गावामध्ये विविध क्षेत्रामध्ये व्यावसायिक तयार होतात, ही महत्वाची बाब. कारण तुम्ही नोकरीमध्ये मोठं यश मोठा पैसा उभारू शकत नाही, तुम्हाला व्यवसाय करावा लागेल, मग तो कोणताही असू द्या. त्यासाठी तुमची आवड खूप महत्वाची आहे. षटक क्रमांक 2 अजय कुंभार. पहिला चेंडू अजय कुंभार यांचा ड्राईव्ह केलाय इनसाइड आउट. अद्भुत फटका, नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा पार. भागवत बागल स्ट्रोक. षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. ऑफ स्पिन टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, चांगला टायमिंग झालं. आणि भागवत बागल यांची खासियत आहे, खराब चेंडूवर ते नेहमी चांगले प्रहार करतात. सलगचा दुसरा 2 in a row. भागवत बागल सेट ऑन फायर. लाजवाब अद्भुत स्ट्रोक. षटकार. हा पहा रिप्ले ओमसा एमटीसीच्या माध्यमातून दर्शवला जातोय. पहिल्या चेंडूचा हा रिप्ले नाहीये, तर हा सलगचा दुसरा आहे. टीमची धावसंख्या 16. आमच्या कॅमेरामॅन कुणाल मात्रा यांचं देखील कौतुक. आणि रबर बॉल काय टिपला जातोय. आपटी बार हुक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत असताना 1 पर दी ओव्हरचा इशारा. चांगली गोलंदाजी अजय कुंभार, कारण पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र तिसरा चेंडू वेगाने हाताळलाय. येस 1 पर दी ओव्हर आहे. बॅटिंग करणारी टीम तुम्ही बिमरसाठी फक्त रिव्ह्यू घेऊ शकता. हा 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक पवार सर यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. इथे मात्र पाहिजे व्हाईट बॉल. येस तसंच होत असताना येस नो चेंडू. त्याच गोष्टीचा उल्लेख केला कॉमेंटर बॉक्समध्ये देखील, कारण पहिला 1 पर दी ओव्हरचा इशारा केला होता आणि पंचांनी देखील तत्परतेने आपला निर्णय बदलला. तर नो आलाय म्हणजे फ्री हिट असेल. नो +1 2 धावा. येस 2 धावा प्राप्त केल्या टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 18. इथून मात्र मॅचला कलरने दिली जाऊ शकते, कारण या षटकामध्ये 2 षटकार तर आलेत, आता फ्री हिट देखील आहे. आणि जर भागवत बागल यांनी जर फ्री हिटचा फायदा घेतला तर टीमची धावसंख्या कुठेतरी गती प्राप्त होऊ शकते. फ्री हिटचा चेंडू, दबाव आहे, व्हाईट बॉलचा इशारा. अजय कुंभार सातत्याने चुका करतायत, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले, त्यानंतर चांगला चेंडू हाताळला, त्यानंतर मात्र वाईड आणि नो आणि पुन्हा एकदा वाईड. 19 धावा. 63चा पाठलाग करते टीम बागलवाडी. डेड बॉल. पावलं चुकली जातात कारण आउटफील्ड देखील थोडीशी ओली आहे. बॉलिंग क्रीज वरती देखील थोडासा चिखल. फ्रीडचा चेंडू चांगला हाताळला जातोय. अजय कुंभार चांगला चेंडूला फिरवला आणि पहिल्या 2 चेंडूवर देखील ज्या प्रकारे चेंडू हाताळले होते त्याच प्रकारचा चेंडू, परंतु कमी गतीने थोडासा मागे खेचून टाकलाय. अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी अजय कुंभार यांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 19. भागवत बागल नाबाद 16. 1 to go.
खूप काही निर्भर असेल भागवत बागल यांच्यावर, कारण बागलवाडी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर हा खेळाडू की फॅक्टर आहे. वेगाने चेंडू हाताळला जातो, चेंडू पायावर आदळला. अक्षय आहे देशांच्या मागे, चुकी केली आहे भागवत बागल यांनी. मोठी विकेट प्राप्त होत असताना मायादेवी कुसरुंड या संघाला विकेटचं पतन. भागवत बागल धावबाद. क्रिकेटमध्ये कॉलिंगला किती महत्व आहे पहा. चेंडू पायावर आदळला, त्यांना एक छोटी धाव हवी होती कारण त्यांना स्वतःला स्ट्राईक ठेवायची होती. मी कौतुक करेन अक्षय शिंदे यांचं, कारण ते स्ट्राईकच्या फलंदाजाला देखील बाद करू शकले असते, परंतु त्यांनी फेकी केली नॉन स्ट्रायकर एंडला, कारण त्यांना माहित होतं अक्षय शिंदे यांना की नॉन स्ट्रायकर एंडला भागवत बागल धावतायत आणि जर ही विकेट आपल्याला प्राप्त झाली तर सामना सोपा होईल, आणि तेच केलं. विकेटचं पतन, धावबाद झालेत भागवत बागल. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. 19 आता 10 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी. SSC बागलवाडी संघाला 10 चेंडू मध्ये समीकरण 44. यासाठी असं म्हटलं जातं की तुम्ही कोणताही खेळ खेळा, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं पाहिजे, कारण तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता फेकी कोणत्या बाजूला करायची ते देखील खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला कोणत्या फलंदाजाला धावबाद करायचं हे तुम्हाला विथिन सेकंदामध्ये ठरवायचं असतं, आणि तेच केलं अक्षय शिंदे यांनी. सामना आता कुठेतरी सोपा झालाय मी म्हणेन, परंतु संपला नाहीये. बागलवाडीला इथून देखील कमबॅक करण्याची संधी आहे. गोलंदाजी मार्कवर आतिश, कुसरुंडचा बुमरा तिसऱ्या षटकासाठी आलेत. 10 मध्ये 44. लक्ष मोठं आहे, कठीण नाहीये. पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय कुसरुंडचा बुमरा आणि काठी काढले. 3-5 उद्ध्वस्त. विकेटचं पतन. परफेक्ट यॉर्कर. का मला कुसरुंडचा बुमरा म्हटलं जातं, जशा आता पहिल्या चेंडूवर त्यांनी सिद्ध केलंय. जसप्रीत बुमरा यांच्यासारखी थोडी मिळती जुळती ऍक्शन आहे, परंतु ऍक्शन सारखी असून चालत नाही, तसा टप्पा देखील ठेवावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा वेगाने चेंडू हाताळला जातोय. अक्षय शिंदे चांगलं यष्टीरक्षण. पहा ज्या प्रकारे हा रबर बॉल वेगाने आला त्याच तत्परतेने हा चेंडूला पकडला गेलाय. वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. अक्षय शिंदे यांचं नाव देखील सातत्याने चर्चेमध्ये असताना का असतं त्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळालंय. डॉट बॉल. कुसरुंडचा बुमरा आतिश. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये. हा देखील चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एकदा प्राप्त केली जाईल, दुसरी प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. रबर बॉल ज्या वेगाने बॅटवरती येतो ना, तुम्हाला फक्त टायमिंग करायचं असतं. वेगाने आल्यानंतर तुम्हाला टायमिंग केलं तर तो बाहेर जाऊ शकतो, पण तसं होत नाहीये. वेग आहे अतिश यांच्याकडे, त्या वेगामुळे कुठेतरी मोठे फटके खेळणं अशक्य होत आहे. 20 धावा फलकावर. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लोअर वन ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक सिंगल प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी अतिश यांची. 4 चेंडूवर अवघ्या त्यांनी धावा खर्च केल्या. 2-1 धाव, एक गडी देखील बाद केलाय आणि चांगला स्लोअर वन देखील आहे त्यांच्याकडे, आणि हे तुम्ही सरावाने प्राप्त करू शकता. आणि अशा प्रकारची ज्यावेळेला तुमची ऍक्शन असते ना, त्यावेळेला तुम्हाला फायदा होऊ शकतो. हा चेंडू वेगाने हाताळलाय. शॉर्ट आर्म पुल डीपला आहे. मिड विकेट. एक धाव प्राप्त केली जाईल. अर्जुन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. सामना आता खुला झालाय. टीम मायादेवी कुसरुंड या संघासाठी टीमची धावसंख्या बागलवाडी 2 गडी बाद, 3 गडी बाद 22. आता 5 चेंडू मध्ये विजयासाठी धावांची गरज आहे. तब्बल 41. नेक्स्ट मॅच टीम VCC सनपूर. कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. विजयी संघाबरोबर आपला सामना असेल, लक्षात घ्या. टीम VCC सनपूर. आणि या वर्षी पाटण तालुका क्रिकेट संघटनेचा विचार केला तर तब्बल 84 संघ आहेत अक्षय शेठ. आणि आज एक म्हणजे 85 म्हणजे पहा
हे लवकर शतक पूर्ण होईल. कारण ज्या प्रकारचं आयोजन असतं, ज्या प्रकारची शिस्त आहे, ज्या प्रकारचं क्रिकेटचा दर्जा आहे, त्यामुळे लवकरच 100 पूर्ण होतील आणि हे होणार. शैलेश आलेत. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. पहिला चेंडू शैलेश यांचा, चांगला चेंडू, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना शैलेश मायादेवी कुसरूंचं मी कौतुक करेन, कारण पहिल्या डावामध्ये ज्यावेळेला तुम्ही चांगली बॅटिंग करता आणि दुसऱ्या डावात चांगली गोलंदाजी देखील केली आहे. परफेक्ट यॉर्कर हाताला जातोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळायचा होता. 22 स्वरूपात 1 धाव. आता सामना पूर्णपणे मायादेवी कुसरूंच्या माध्यमातून विचार केला तर त्यांचे प्रेक्षक देखील खुश असतील, त्यांचे चाहते देखील खुश असतील. यावर्षी विविध नवीन संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील, विविध खेळाडू नवीन पाहायला मिळतील. हा देखील चांगला चेंडू शैलेश यांचा, पडल्यानंतर स्किट होतोय, रबर बॉल आहे. आता सूर्यप्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे उद्या टेनिस बॉलची मॅचेस निश्चितच होतील. आणि आज पाऊस येणार नाहीये आशा करूया, कारण प्रत्येकाला ही स्पर्धा पाहायची आहे. एवढं मोठं आयोजन आहे, पाऊस देखील आता जाईल अशी अपेक्षा. पहिल्या 3 चेंडूवर 1 बाई झाली आहे फक्त. आड्याबाडने खेळायचा प्रयत्न, दिशा खराब आहे, व्हाईट बॉल. आता स्वच्छ सूर्यप्रकाश, जसा सूर्यप्रकाश येईल आता आउटफील्ड थोडीशी सुकली जाईल. आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली, मिड विकेटला आहेत अर्जुन. चेंडूवर वेगाने गेले जरूर, परंतु चेंडूला जास्त बाउन्स, 4 धावा होतील प्राप्त, चौकार. आता पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आयोजकांचं कौतुक, कारण ठरलेल्या वेळेप्रमाणे, दिलेल्या शेड्यूल प्रमाणे ही स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे. आणि ही पाटण तालुक्या क्रिकेटची वैशिष्ट्य आहे, कारण पहा जसं शेड्यूल तशी स्पर्धा चालू झाली आहे. हा देखील कमी गतीने टाकलेला चेंडू, परंतु सर्व आयोजकांनी जी मेहनत घेतली ती देखील वाखाणण्याजोगी. आणि सामना मात्र इथे जिंकलाय मायादेवी कुसरूंड. अभिनंदन टीम मायादेवी कुसरूंड. हार्ड लक बॅड लक SCC बागलवाडी. हंगामाची पहिली स्पर्धा आहे, तुम्हाला संपूर्ण टेनिस हंगामासाठी खूप सारे शुभेच्छा असतील. आणि ज्या चुका झाल्या त्या तुम्हाला सुधारण्याची संधी देखील आहे. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच, ज्यांनी 12 चेंडूमध्ये 44 धावांची विध्वंस केली, सूरज शिंदे, प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस साठी आम्ही विनंती करेन VCC सनबूर, मायादेवी कुसरूंड या टॉस साठी. अक्षयदादा पाटील साहेब, MH11 केक शॉपचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना 3 षटकांचा असेल. 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ, लक्षात घ्या. पॉवर प्ले नाहीये. शुभमदादा जाधव, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत.